व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळं आता सध्या आपल्यापाशी काहीच राहिलेलं नाही धंदा करण्यासारखं. पण तरी पण तसंच काय काम आहे ना, कारण आता कुठे कामाला सुद्धा जायला कुठे काम मिळत नाही. त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटतंय की आज रोजी मी करावं काय हीच मला काही कळा नाही. काय बोलायचं हवं, नुसतं असं हुर्द भरून येतं, इतकं वाटतंय मोठ्याने धरून आरडावा. काय करायचं आम्ही सांगा की, घरात गेलं तर घरात तसलं आतापर्यंत गाळ काढतोय. आता सध्या तुम्ही आमची घरं पण बघून जावा. शेती नाही का तुम्हाला? नाही, शेती नाही आम्हाला. आम्ही हातावर पोट भरतो. दोन्ही बी नाव आमच्या ही झाल्यात. एक तर गेली तुकडं झाल्यात सगळं, एक थाई ती बी असली बागार होऊन बसली. कोण आलं पण नाही तुमचं बघायला? आलती की नुसती बघू बघू जात्यात. इथं येतात की सगळी येतात, कुणी बी बघायला. नुसती घर बघून जात्यात. हितवर कोण पकडला नाही आतून. तुम्हीच आलात आता नावापर्यंत. माझ्यापाशी 3 नावा होत्या, त्यापैकी 2 नावा वाहून गेलेल्या आहेत आणि एक नाव राहिली. तिला पण तिचं बी भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक नाव राहिलेली असल्यामुळे ती सुद्धा गाळ आणि पूल भरलेले असल्यामुळे तिला सुद्धा गाळ सुद्धा काढता येईना. हे सीना नदीचं पात्र आहे आणि आपण करमाळा तालुक्यातल्या निलज गावात आहोत. ज्या नदीला जो पूर आला होता मोठ्या प्रमाणात, त्यामुळं होडींचं सुद्धा म्हणजे ज्या मोटरी ते वाहून गेलंच आहे, पण जे मासे पालन करत होते त्यांच्या होडींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. होडी वाहून गेलेल्या आहेत होड्या पण, आणि काही होडे आहेत त्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. ह्याच ज्यांची होडी आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काकू, किती नुकसान झालंय तुमचं? येऊ का, 2 नावा गेल्या वाहून आमच्या. जाळी भांडी गेली वाहून. हातावरली पोट आहे ती दररोज आम्हाला ती धंदा माशी पकडायचे तवा खायचं. आणि पिंजरं केलं तर तसलं जाळ्याचं त्याला 300-4,000 रुपये लागतात एका बिंडेला. तसलं पिंजरं पण गेलं आमचं शिदडशीर. पिंजऱ्यात काय आहे म्हणजे मासे मासे पकडायला पिंजरं केलेलं सगळं गेलं वाहून. जाळी भांडी गेली सगळी. आणि सगळ्या घरात पाणी इकत आम्ही माल घेतलेला ती पण भिजला. सगळ्या घरात पाणी आमच्या चाललं होतं. सगळ्या गावाला विचारा तुम्ही पण, समक्ष बघा. आम्ही कशावर पोट भरायचं आता? शेती नाही का तुम्हाला? नाही, शेती नाही आम्हाला. आम्ही हातावर पोट भरतो. दोन्ही बी नाव आमच्या ही झाल्यात. एक तर गेली तुकडं झाल्यात सगळं, एक थाई ती बी असली बागार होऊन बसली. कशावर आम्ही जगायचं आता? आम्हाला थोडी का वेळा शासनाने मदत करावा. आम्हाला नावा नाही तर आता आम्ही कशी पाण्यात काय पाहून मासे धरायचं का? कशावर धंदा करायचा आम्ही? कोण आलं पण नाही तुमचं बघायला? आलती की नुसती बघू बघू जात्यात. इथं येतात की सगळी येतात, कुणी बी बघायला. नुसती घर बघून जात्यात. हितवर कोण पकडला नाही आतून. तुम्हीच आलात आता नावापर्यंत. आतापर्यंत नावाला आणि मोटर पर्यंत कोणीच आलेलं नाही. त्यांचा जो मुलगा आहे तो आपल्या सोबत आहे. तर किती नुकसान झाले तुमचं? मी सचिन अंकुश भोई, निलज गावात नाही. माझ्यापाशी 3 नावा होत्या, त्यापैकी 2 नावा वाहून गेलेल्या आहेत आणि एक नाव राहिली. तिला पण तिचं बी भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे. माझी जाळी 70 ते 80 हजाराची जाळी वाहून गेलेली आहेत. 30 हजाराची चाराचं बंडल होते ते बी वाहून गेलेलं आहे. आणि एक नाव राहिलेली असल्यामुळे ती सुद्धा गाळ आणि पूल भरलेले असल्यामुळे तिला सुद्धा गाळ सुद्धा काढता येईना. आणि प्रशासनाने फक्त आजच रोजी या नावापाशी आलेले आहेत लोक, पण अद्यापर्यंत कोणीही आलेलं नाही. आणि आपल्याला जमीनही नसल्यामुळे फक्त आपला व्यवसाय हा मासेमारी असल्यामुळं आता सध्या आपल्यापाशी काहीच राहिलेलं नाही धंदा करण्यासारखं. पण तरी पण तसंच काय काम आहे ना, कारण आता कुठे कामाला सुद्धा जायला कुठे काम मिळत नाही. त्याच्यामुळे मला इतकं वाईट वाटतंय की आज रोजी मी करावं काय हीच मला काही कळा नाही. आणि जेणेकरून शासनाने होता एवढी आपली मदत करावी आणि आपल्याला काही काम आहे ना हे करावं द्यावे. म्हणजे ही एक होड्डीत आता तुमच्या 2 होड्या तर वाहून गेलाय म्हणताय. त्याला 1,00,000 रुपये 1,00,000 रुपये खर्च येतो. आणि 2 तर होड्या गेल्या आहेत, पण हिलाही खर्च करायचं म्हणलं तरी 40 ते 50 हजार रुपये लागणार आहेत. पण आता मायापाशी पैसा नसल्यामुळे मी तर काहीच करू शकत नाही. मी होड्याचा न विचार करता
मी घरी असताना घरात माझ्या पाणी गेलेले होते आणि त्यावेळेस शासनाची माणसं तिथं आले आपल्यापाशी आणि तिथं संगवामध्ये बोट बुडाली होती. त्यावेळेस ते माणसाने आपल्याला इथनं घेऊन गेले. त्यावेळेस मी गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतर असताना सुद्धा मी पाण्यातनं संगवा ठिकाणी गेलो आणि माझे मासेमारीचा धंदा असल्यामुळे माझ्याकडे थर्माकोलचा चेप होता. त्या चेपमुळे मी त्या माणसाला एक त्या चेपवर बसून बाहेर काढलेला आहे आणि त्या माणसं काढलेले तरीही सुद्धा आपल्याला शासनाने काहीच मदत केलेली नाही. पण काही त्या शासनाला कळायला पाहिजे की बाबा ह्या गरिबा लोकांनी काही कावाना आपल्या माणसांनी जीव वाचवला आहे. एनडीएफची माणसं आणून सुद्धा त्या माणसाला ही माणसं निघता काढलेली नाहीत. तरी ह्या भुई लोकांनी काढली. एनडीआरएफची सुद्धा माणसं तुम्ही एनडीआरएफच्या लोकांना सुद्धा तुम्हीच काढले? आम्हीच काढले त्या एनडीआरएफच्या लोकांना सुद्धा. पण तरी पण सुद्धा आपण काही का होईना शासनाने आपल्याला मदत करावी हीच आपली अपेक्षा आहे. पंचनामे करून गेले का नाही होडीची पंचनामे नाहीत, फक्त घराचे पंचनामे केले त्यांनी. जेवढं नुकसान झालेले ते बघितलं. फक्त त्यात शासनाने फक्त 10,000 रुपये खात्यावर सोडल्यात. अजूनपर्यंत काही दिलेलं नाही. 10,000 मिळाले जे घराचं नुकसान? फक्त 10,000 रुपये दिलेले. बर. बाकीचा काही खर्च दिलेला नाही. किती नुकसान झाले तुमचं घरातलं आता काय सगळं फर्निचर, टेव्या, फ्रीज, जाळी गेली घरापसली वाहून सगळी. काही राहिलेलं नाही. आमचे जनावर चारा गेला वाहून सगळं गेलं. काही राहिलेलं नाही आमचं. रोज तुम्हाला जी मासेमारी करत होता त्यातनं रोज तुम्हाला किती उत्पन्न होत होतं? 1,000-500 कवा भेटतात. चांगला दिवस असला की 1,000 रुपये भेटतात. वाईट दिवस असला की 100-200-400 रुपये काही काय भेटना. पण आपला करत राहायचं. त्यातनं बी सोमवार, एकादशी, चतुर्थी सगळा बघून आपल्याला धंदा करावा लागतो. कारण आपलं देवस्थान इथं असल्यामुळं आपण बी सोमवारचं मासेमारी बंदच करतो. कारण आपण सोमवारी मासेमारी धरतच नाही आणि विकतच नाही. त्याच्यामुळं सगळा असेल ती आपला व्यवसाय आहे आणि तो करतोच. आणि त्याच्यापासून आपण एकही दिवस असा नाही की आपल्याला आता सध्या जाळी नाहीत काय नाहीत. त्याच्यामुळं आता सध्या काही पैसा नसल्यामुळं आपण मासेमारी सध्या बंद आहे. आता कामच बंद तुमचं जोपर्यंत? काहीच काय आपल्यापाशी पैसा पण नाही, भांडवल आणायलाच पैसा नाही तर करायचं काय? तर आपण बघू शकताय की काय आता काय बोलायचं, नुसतं असं हुर्द भरून येतं. इतकं वाटतंय मोठ्याने धरून आरडावा. हा काय करायचं आम्ही सांगा की? घरात गेलं तर घरात तसलं आतापर्यंत गाळ काढतोय. आता सध्या तुम्ही आमची घर पण बघून जावा. इतक्याला गाळ बसलाय असा थर. होडीत पण गाळ, घरात पण घरात पण. आणि एकात माल लोकांचा घेतलाय ती पण सगळा भिजलाय. त्या चरस तुम्हाला धावती पोटमाळ्यावर बघा तुम्ही समक्ष जाऊन. त्या सलापावर टाकलाय. काय करायचं सांगा? कोण देणार आहे काय? तर आपण बघू शकता की रोज 1,000-500 कमाई करणाऱ्या लोकांचं 10 माणसं खायला आणि 2च लेकरं आमची मिळवायला. आणि आम्ही 10 माणसं घरी खायला येते सगळी. तर रोज 1,000-500 मिळून काम करणारी ही लोक आहेत. त्यांच्या होड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 2 होड्या तर वाहून गेल्यात ज्या लाख रुपयाच्या किमतीच्या आहेत. तसंच ही होडी आहे ह्याला सुद्धा किती 25,000 ते 30,000 30,000 ते 40,000 रुपये खर्च येतो. तर ही आता ही होडी सुद्धा रिन्यू करायला 30,000 ते 40,000 रुपयाचा खर्च येणार आहे. आणि आता ते म्हणतात की आमच्याकडे 1 रुपयाही नाही. म्हणजे त्यांचं घर सुद्धा पुराच्या पाण्यात होतं. तर शासनाने यांना लवकरात लवकर म्हणजे पंचनामे करून यांच्या होड्यांची मदत मिळवून द्यावी हीच त्यांची अपेक्षा आहे.